शेकडो वर्षांचं हिंदूंचं स्वप्न सुफळ संपूर्ण झालंय। अयोध्येत रामजन्मभूमीवर उभारलेलं श्रीराम मंदिर पूर्णत्वास आलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्वजारोहण करणार। राज्यातील भजनी मंडळांना मिळणार 25,000 रुपये। तब्बल 1800 भजनी मंडळांसाठी निधी वितरणास मंजुरी। शिल्पा खोत यांचं जात वैधता प्रमाणपत्र खोटं, आमदार निलेश राणेंचा आरोप। छत्रपती संभाजीनगरात पंचतारांकित हॉटेलमध्ये महिलेचा बनावट कागदपत्रांसह मुक्काम। एटीएस आणि आयबी कडून महिलेची कसून चौकशी। स्थानिक निवडणुकीसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। ओबीसी आरक्षणामुळे 31 जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्याचं आयोगापुढे आव्हान। अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमीवर उभारणार 11 किलो वजनाचा रेशमी धर्मध्वज। सर्व ऋतूंमध्ये सदा फडकत राहील हा धर्मध्वज। चव्हाण प्रचार करायला सिंधुदुर्गात येत आहे, ठरल्यावर कुठे तोंड दाखवणार? रवींद्र चव्हाणांवर निलेश राणेंची टीका। ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील चिमुकल्या बहीण भावाचा मृत्यू। गंगापूर छत्रपती संभाजीनगर मार्गावरील घटना। माजी संरक्षण मंत्री यशवंतराव आज 41वी पुण्यतिथी। कराडच्या प्रीती संगमावर नेत्यांकडून अभिवादन। वर्ध्याच्या खुर्सापार जंगलात वाघांची दहशत। वन विभागाला 30 डिसेंबरपर्यंत जेरबंद करण्याची परवानगी। एक माणूस नाही याची जाणीव होते, धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण आल्याची चर्चा। नांदेडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सभेत घोषणाबाजी करणाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात। अजित पवारांनी एससी वर्गीकरण बोलण्यासाठी घोषणाबाजी। धुळ्यात उपमुख्यमंत्री शिंदेंचा ताफा अडवला। मालेगावातील चिमुकलीसाठी पिंपळनेरवासी आक्रमक। चिमुकलीच्या मारेकऱ्याला तात्काळ फाशी देण्याची मागणी। पुढील 5 वर्षांचा कारभार कोणाच्या हातात